स्वाधार योजना 2025-26 तर ज्याही विद्यार्थ्यांचे फॉर्म भरायचे बाकी असेल ते विद्यार्थी आज फॉर्म भरू शकतात। फक्त यामध्ये विद्यार्थी कोणते तर रिन्युअल विद्यार्थी, जेही विद्यार्थी सेकंड इयर, थर्ड इयर, फोर्थ इयरला असेल ते विद्यार्थी रिन्युअलमध्ये येतात, म्हणजे एक्झिस्टिंगमध्ये येतात। तुम्ही तुमचे फॉर्म आज कंप्लीट करा, कारण की जी डेट सांगण्यात आलेली होती अंदाजे हे 15 तारीख सांगण्यात आलेली होती आणि यामध्ये विद्यार्थ्यांचे फॉर्म सबमिट होत नव्हते। त्यामध्ये विद्यार्थ्यांना हॉस्टेल अप्लाय फेल्ड असा एरर येत होता, परंतु हा एरर निघालेला आहे। तुम्ही तुमचे फॉर्म डायरेक्टली सबमिट करू शकत आहेत। तर ज्याही विद्यार्थ्यांचे फॉर्म भरायचे बाकी असेल त्यांनी लवकरात लवकर आपले फॉर्म सबमिट करा ऑनलाईन आणि फॉर्मची हार्ड कॉपी आपल्या ऑफिसला 1 ते 2 दिवसामध्ये पोहोचवून द्या, कारण हार्ड कॉपी पोहोचून देणे हे सुद्धा गरजेचं आहे। समजा ऑफिसवाले जर हार्ड कॉपी घेत नसेल तर ती कॉपी जपून ठेवा, जेव्हा तुम्हाला मागण्यात येणार तेव्हा तुम्ही सबमिट करू शकता। तर बघू शकता हॉस्टेल अप्लाय फेल्ड अशा प्रकारे जो एरर येत होता, हा एरर भरपूर साऱ्या म्हणजे संपूर्ण विद्यार्थ्यांना येत होता। हा एरर निघालेला आहे। बघू शकता अप्लिकेशन डेट 15/12/2025 म्हणजे आज मॉर्निंगला हे अप्लिकेशन सबमिट केलेलं आहे। स्वाधार सर्व्हिसमध्ये हे अप्लिकेशन आहे, तुम्ही बघू शकता। रिन्युअल विद्यार्थी आहे म्हणजे एक्झिस्टिंग विद्यार्थी आहे आणि इथून फॉर्मची प्रिंटसुद्धा विद्यार्थी काढू शकते। अशाबद्दल तुम्ही सुद्धा तुमचे फॉर्म सबमिट करा। भरपूर सारे विद्यार्थ्यांच्या कमेंट्स आलेल्या होत्या की फॉर्म सबमिट होत नाही आहे, हॉस्टेल अप्लाय फेल्ड अशा प्रकारे त्यांना सबमिट करताना एरर येत होता। आता सध्या साईडवर कोणताही प्रॉब्लेम नाही आहे। जेवढ्या लवकर तुम्ही तुमचे फॉर्म सबमिट करू शकत असाल तेवढ्या लवकर आपले फॉर्म सबमिट करा आणि स्वाधार योजनेबद्दल जीही पुढील अपडेट येईल, जसे की डेट वाढली किंवा फर्स्ट इयरवाल्यांची जी डेट संपलेली आहे त्यांना जर कोणती अपडेट आली तर ती सुद्धा माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।